यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी। सोलापुरातील माळशिरस राखीव विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी गावामध्ये तणावाचं वातावरण आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर हे विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले, तरीही मार्कडवाडी गावातील ग्रामस्थ संतप्त आहेत। ईव्हीएम वर शंका घेत उद्या गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी गावकऱ्यांनी वर्गणी काढत खर्च उचललाय। प्रशासनाने गावात जमावबंदीचे आदेश दिलेत, त्यामुळे उद्या मार्कडवाडी गावात काय होणार हे सकाळी 8 वाजल्यानंतर समजणार आहे। सध्या मार्कडवाडी गावात तणावाचं वातावरण आहे, तर उत्तम जानकर इथं ठाण मांडून बसलेले आहेत, तर मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा असल्यानं मार्कडवाडी गावाला छावणीचं रूप आलेलं आहे। यावेळी उत्तमराव जानकरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। मतदान झालंय, निकाल लागलाय, तुम्ही विजयी झालेला, तरी कशासाठी हा सगळा अट्टहास मांडलेला आहे? नाही, नक्कीच या तालुक्यामध्ये अशा पद्धतीचं मतदान लोकांना अपेक्षित नाही। ज्याही लोकांनी मतदान केलेलं आहे त्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आक्रोश आहे आणि तसंच मार्कडवाडी या गावाचा आक्रोश मात्र समुद्रापार जाईल अशा पद्धतीचा होता। 3 दिवस वेळापूर गावी हे लोक त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले होते, असं आमच्या गावामध्ये घडू शकत नाही। गावातल्या ज्येष्ठ मंडळींनी बसून ठरवलं की या ठिकाणी आपण बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं। सगळ्या 12 उमेदवारांना त्या ठिकाणी उपस्थित राहायचे, त्यांचे पोलिंग एजंट नेमायचे, मीडियाच्या माध्यमातून ते मतदान घ्यायचं, अशा पद्धतीचा ठराव त्यांनी केला आणि त्या ठरावानुसार या ठिकाणी मतदान होतंय। परंतु मतदान होत असताना प्रशासन, पोलीस हे सगळेच ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि गावामध्ये जवळजवळ 100-200 लोकांचा फौजफाटा या ठिकाणी आणलेला आहे। सगळ्यांना नोटिसा दिलेल्या आहेत, तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुम्ही मताला यायचं नाही, गावामध्ये थांबायचं नाही, 144 लागू त्यांनी 4 वाजता त्या ठिकाणी केलेलं आहे। मग अशा पद्धतीचं दबाव तंत्र जिल्हाधिकारी असतील, SP असतील हे का वापरतायत? कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी 24 तास, मार्कडवाडी, माळशिरस।